गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. रस्त्यावर उतरलेल्या महापौर. बोलानी मार्केटमध्ये स्वच्छतेचा धडाका, 22 टन कचरा हटवून प्रशासनाचा दमदार संदेश. दीपमाला काळे यांनी प्लास्टिक वापरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला. जळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि प्रत्यक्ष कृतीच्या शैलीची झलक दाखवली. रविवारी सुटीचा दिवस असतानाही बोलानी मार्केटमध्ये स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी स्वच्छता अभियान राबवले आणि प्रशासनाला ॲक्शन मोड मध्ये आणत तब्बल 22 टन कचरा हटवून शहरवासियांसमोर आदर्श निर्माण केला. बोलानी मार्केटमधील प्रलंबित स्वच्छतेच्या प्रश्नावर थेट हात घालत महापौर काळे यांनी तक्रारींचे उत्तर कागदावर नाही तर मैदानातच दिले जाते हे कृतीतून दाखवून दिले. कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने अनेक दिवस दुर्लक्षित राहिलेल्या या भागात त्यांनी विशेष मोहीम राबवून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला. महापालिकेवर अवलंबून राहू नका असा स्पष्ट इशारा देत दुकानदारांशी संवाद साधताना महापौरांनी स्पष्ट शब्दांत सुनावले, स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही. प्रत्येक व्यापाऱ्याने स्वतःच्या दुकानासमोर स्वच्छता राखली पाहिजे. वारंवार पालिकेकडे पाहण्याची सवय बदलली पाहिजे, असेही ते म्हणाल्या. या धडक मोहिमेत 453 कर्मचारी, 22 टन कचरा साफ केला. सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बीव्हीजीच्या 453 कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर काम करत 5 ट्रॅक्टर, 3 पिकअप आणि 1 डंपरच्या सहाय्याने मार्केट परिसरातील साचलेला कचरा हटवला. या मोहिमेत तब्बल 22 टन कचरा संकलित करण्यात आला. महापौरांच्या उपस्थितीत नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या फळ विक्रेत्यांना स्वतः कचरा उचलायला लावून शिस्त लावण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करत पिशव्या जप्त करण्यात आल्या. येत्या 2 दिवसांत प्लास्टिक वापर सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. स्वच्छता ही सवय बनवा असे महापौर दीपमाला काळे नागरिकांना आवाहन करत सांगितले. दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवा, ग्राहकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक करा. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून कापडी किंवा बायोडिग्रेडेबल पिशव्यांचा अवलंब करा, असे आवाहन केले. या अभियानात स्थानिक नगरसेवक व माजी महापौर विष्णू भंगाळे, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महापौर दीपमाला काळे यांची ऑन फील्ड काम करण्याची पद्धत सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून समस्यांवर थेट उतरून उपाय करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे प्रशासनालाही वेग आला आहे. बोलानी मार्केटमधील ही कारवाई केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून जबाबदारीची जाणीव करून देणारी चळवळ ठरत आहे. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.